आज मी तुमका दिवाळी स्पेशल काबुली चण्यापासून नवीन रेसिपी बनवून दाखवतले। ती रेसिपी काय असत ओळखा बघू। नाही ना ओळखला काबुली चण्यापासून खयची रेसिपी बनवतले ती बघूसाठी तुमका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघूचो लागत। तर नमस्कार, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत असा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। मी 1 कप भाजलेले चणे घेतले, म्हणजे काबुली चणे। ते असे सोलून घेते। आता हे बघा, मी 1 कप काबुली चणे सोलून घेतले। जर तुमच्याकडे काबुली चणे नसतील तर तुम्ही भाजकी चना डाळ पण घेऊ शकतास, ते डाळ्या किंवा डाळवण पण म्हणतात। आता मी एक मिक्सरचा भांडा घेतले, त्याच्यात हे काबुली चणे ओतून बारीक लावून घेऊया। बघा, चणे मी बारीक लावून घेतले। हे बघा, एकदम बारीक पीठ करायचं त्याचा। मी एक परात घेतले। आता लावलेला चण्याचा पीठ आहे ना, तर आता आपण चाळून घेऊया। सगळ्यांच्याच घरात कसे मेजरमेंट नसतात, मग काय करायचं, घरातली एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीन आपण सगळं साहित्य मोजून घ्यायचा। आता ज्या वाटीन आपण काबुली चणे घेतलेलो त्याच वाटीन मी 4 वाटी तांदळाचा पीठ घेतले। आता ह्या पीठ आपण चाळून घेऊया। आपला पीठ चाळून झाला। आता त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया। मी 2 चमचे मसालो टाकून घेते। तुम्ही तुमच्या घरात जो मसालो असत तो टाकलात तरी चालत। आता त्याच्यात मी 4 चमचे तीळ टाकून घेते। आता त्याच्यात मी अर्धा चमचो हळद, 1 चमचो ओवा, 1 चमचो धन्याची पावडर, अर्धा चमचो हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया। बघा, आपला पीठ चांगला मिक्स करून झाला। आता ज्या वाटीन आपण चणे आणि पीठ मोजून घेतला त्याच वाटीन आपण अर्धी वाटी कच्चा तेल घालायचा। लक्षात ठेवा, तेल गरम करायचं नाही, कच्चाच घालायचा। आणि ह्याच्यात अर्धी वाटीच तेल घ्या। जर तेलाचं प्रमाण जास्त झाला तर तुमची चकली तेलात विरघळू शकता। हे सांगितलेला प्रमाण एकदम परफेक्ट असा। आता ह्या पीठ चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 2 हाताच्या तळांवर असा पीठ घेऊन हे चोळून घ्यायचा। हे बघा, तुम्ही जेवढा वेळ तेल पिठात चोळून घेशाल तेवढी आपली चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतली, अजिबात कडक होतली नाही। बघा, आपण अर्धी वाटी तेल घातलेला तर चांगला पिठात मिक्स करून घेतलं। आता हे बघू शकता, मुठीमध्ये ह्या पीठ घेतल्या, हे बघा ह्याचं गोळ होतं, म्हणजे आपल्या पिठात तेलाचं प्रमाण एकदम परफेक्ट असा। आता आपण पीठ मळून घेऊया। मी कडकडीत पाणी गरम करून घेतले। लक्षात ठेवा, हे पाणी वापरताना थंड पण वापरायचं ना आणि एकदम कोमट पण नाही। पीठ मळताना कडकडीतच पाणी वापरायचं। आता ह्या पाणी थोडा थोडा करून आपण पीठ मळून घ्यायचं। एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं आपलं। पीठ बघा, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम मध्येच आहे बघा। आता ह्या पीठ सुकू नये म्हणून एका स्टीलच्या डब्यात भरून झाकण लावून ठेवा। जेवढा हवा तेवढंच काढायचा आणि ठेवायचं। आता बघा, मी चकलीचा पाता घेतलाय। ही खरखरीत बाजू साच्याच्या बाहेर ठेवायची आणि प्लेन बाजू साच्याच्या आत। असा केल्याने चकली काटे खूपच सुंदर येतात। आता थोडंसं गोळं घ्यायचं आणि 2 मिनिटं परत एकदा मळून घ्यायचं, म्हणजे कसं चकली आपली चांगली होतात। आता ह्या पीठ आपण चकलीच्या साच्यात भरून घेऊया। आता आपण चकली करून घेऊया। आता हे चकले एकसारख्या आकाराचे येऊसाठी मी 2 प्लेटी घेतले, त्याच्यावर मी हे चकल्या काढून घेतले। हे बघा, असे चकले काढून घ्यायचे। हे बघा, चकले करेपर्यंत एका बाजू तेल गरम करत ठेवायचा। मग असं चकले काढले का लगेच तेल सोडू बरे। बघा, चकली आपल्या किती मस्त काटे येईल। हे बघा, किती मस्त दिसतं बघा ती। जर तुम्ही चकली करत असताना चकली तुमची तुटत असत तर काय करायचा, जेवढा हवा तेवढं पीठ घ्यायचा आणि ते कोमट पाण्याचा हात लावून परत एकदा मळून घ्यायचा। मग परत तो गोळ साच्यात टाकून तुम्ही चकली करू शकता। मग तुमची चकली एकदम परफेक्ट येतली। मी एका बाजू तेल गरम करत ठेवलंय। या तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही, ह्या तेल मध्यम गरम असला पाहिजे। कडकडीत पण करायचं नाही आणि एकदम थंड पण तेल असता नाही। आता आपण हे चकल्या तेलात सोडून घेऊया। हे चकले मोठे असल्यामुळे मी 2च सोडले कढईत। चकली तळत असताना लक्षात ठेवा, कढईत 2 किंवा 3च चकल्या तळून घ्यायच्या,
4 किंवा 5 जास्त चकल्या टाकायच्या नाही, नाहीतर ते चकल्या आपले नीट भाजत नाही. जर ही चकली तुम्ही गॅसवर करत असाल, सुरुवातीकच चकली तळताना गॅस मीडियम ठेवूनच चकली तळून घ्यायची. चकली थोडीशी झाऱ्यात कडक लागली काय मग ही चकली दुसऱ्या बाजून भाजून घ्यायची. मग अशी चकली छान भाजली जाता. तुम्ही अशी चकली झाऱ्यावर ठेवून सुद्धा अशी तेलात सोडू शकता, म्हणजे तुमचा हात सुद्धा भाजणार नाही. हे लक्षात ठेवा, जेव्हा चकली तेलाच्या तळात जाऊन बसतात म्हणजे आपली चकली परफेक्ट भाजली गेलेली असा. मग आपण समजायचं आपली चकली पूर्णपणे भाजली गेली आहे. तुम्ही हे बघू शकता आपली चकली तेलात विरघळली नाही आहे. बघा एकदम परफेक्ट तशी झाली आहे. म्हणजे तुमका मी ह्या सांगितलेल्या प्रमाणे हा परफेक्ट असा तसाच झाला. जर काय कळालं नसत व्हिडिओमध्ये तर कमेंट करून विचारू शकता. हे बघा आपली चकली तेलात विरघळली पण नाही आणि जास्त तेल पण नाही चकली. ते बघा, हे बघा आपली चकली एकदम कुरकुरीत झाली असा. आता तुमका एक मोडून दाखवत आहे. ही बघा सहज अशी मोडली पण जाता. बघा हे बघा आपली चकली नरम पण पडलेली नाही, सहज अशी मोडली जाता. ही बघा आणि तेल पण चकलीत आपल्या जास्त नाही. बघा सहज मोडली जाता. तुमका ही चकली कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमका ह्यो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.